राज्यात ओबीसीमध्ये असणाऱ्या 12 बलुतेदारांना स्वतंत्र आरक्षण जाहीर करावं आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावं यासह अनेक मागण्यांसाठी 21 जानेवारी रोजी धनंजय गार्डन सांगली या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील वंचित ओबीसी हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती वंचित ओबीसी हक्क परिषदेचे संयोजक बालाजी शिंदे यांनी दिली। या परिषदेमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथून मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव आणि 12 बलुतेदार सहभागी होणार आहेत। 12 बलुतेदारांना ओबीसीच्या सवलती लागू आहेत, मात्र त्याचा लाभ त्यांना मिळत नसल्याचा आरोप समाजाच्या वतीने करण्यात आला आहे। तसेच 12 बलुतेदारांसाठी स्वतंत्र आरक्षणच जाहीर करावं आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन व्हावं यासह अनेक मागण्या या हक्क परिषदेमध्ये केल्या जाणार आहेत, असेही बालाजी शिंदे यांनी सांगितले। या हक्क परिषदेस मोठ्या संख्येने वंचित ओबीसी समाज बांधवांनी सहभागी व्हावं असे आवाहन करत आज सांगलीत घोषणाबाजी करत या हक्क परिषदेची जनजागृती करण्यात आली। वंचित ओबीसी घटकांचा राष्ट्रसंत छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा, ओबीसी संघटनेचा, अरे हम सब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मी बालाजी शिंदे, वंचित ओबीसी हक्क परिषदेचा या ठिकाणचा नियोजक आहे आणि सांगली या ठिकाणी 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता धनंजय गार्डन पद्मळे सांगली या ठिकाणी एक पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा एक मोठा असा हक्क परिषद होत आहे। या हक्क परिषदेला सांगली, कोल्हापूर, पुणे या भागातून सगळे कार्यकर्ते उपस्थित होणार आहेत आणि त्याची तयारी जय्यत सांगलीच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणाहून मोटरसायकल रॅली या ठिकाणी सुरू केलेली आहे। पूर्ण शहरामध्ये ही रॅली फिरवून त्या ठिकाणी त्याचं विसर्जन धोबी घाटाच्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये अशीच रॅली होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-3 दिवस या पद्धतीने रॅली होईल आणि 21 जानेवारीला सकाळी 11 वाजता धनंजय गार्डन सांगली या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचे हक्क परिषद होणार आहे आणि त्या हक्क परिषदेला या न्हावी, धोबी, कुंभार, सोनार, लोहार, सुतार, शिंपी, कासार, गुरव या सगळ्या ओबीसीच्या घटकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर राहावं या प्रकारची जाहीर विनंती करत हे जनजागरण मोटरसायकल यात्रा शहरामध्ये फिरत आहे। करण्यामागचा उद्देश मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या 30 वर्षापासून आरक्षण जे आहे ते ओबीसीला सुरू झालेलं असलं तरी या राज्यातला 12 बलुतेदार जो वंचित घटक आहे हा शून्य लाभार्थी आहे। 30 वर्षापासून ओबीसी आरक्षण मिळालेलं असलं तरी या ठिकाणच्या 12 बलुतेदाराला आजपर्यंत कसलाही लाभ झालेला नाही आणि गोरगरीब माणसाला लाभ त्याच्यामध्ये झालाच नाही। तोपर्यंत या ठिकाणच्या प्रस्थापित मराठा समाजानं असलेलं ओबीसी आरक्षण काढून घेण्याचा दुर्दैवी घाट घातलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा ओबीसी घटक पूर्ण उद्ध्वस्त होईल आणि म्हणून या 12 बलुतेदाराला स्वतंत्र आरक्षण या राज्यामध्ये दिल्या जावं या प्रकारची भूमिका राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या नावानं या राज्यामध्ये 12 बलुतेदार लहान समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं या प्रकारच्या मागण्या घेऊन 21 जानेवारी 2024 रोजी या ठिकाणी धनंजय गार्डन या ठिकाणी एक विराट अशा प्रकारची हक्क परिषद होत आहे।